गुड मॉर्निंग. इट्स 23rd ऑफ जॅन. उद्यापासून माझा कॅम्प सुरू होतोय ऑफिशियली. 3 डेजचा कॅम्प असणार आहे, ज्याचे मी खूप म्हणजे बऱ्यापैकी पोस्ट केले मी हे सगळीकडे. बट आय एम सुपर एक्सायटेड फॉर इट अँड वॉन्टेड टू गिव्ह फ्यू अपडेट्स अबाउट हाऊ एव्हरीथिंग इज गोईंग अँड हाऊ आय एम ट्राईंग टू वर्क इट आउट. तर पुण्याच्या क्लिनिकमध्ये माझा कॅम्प फर्स्ट टाइम आहे. मला नाही माहिती आहे ते क्राऊड कसं आहे किंवा कसे इंटरॅक्शन्स होतील, तर कसं अजून मार्केटिंग करायला पाहिजे इथे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर फ्री डेंटल कॅम्प मला थोडी बेटर आयडिया वाटली. सो ह्याची मार्केटिंग करण्यासाठी तेही बजेटमध्ये, कारण की न्यू क्लिनिक आहे तर मी जास्त इन्व्हेस्ट नाही करू शकत मार्केटिंगवरती. तर मी बाहेर एक फ्लेक्स लावला आहे फ्री डेंटल चेकअपचा. थोडे पॅम्पलेट्स वगैरे मध्ये वगैरे देऊन आले, सो दॅट की कुणाला गरज असेल. बऱ्याच वेळा दात दुखत असतो, दात दुखत असला तरी मग बऱ्याच वेळा लोक हॉस्पिटलमध्ये जातात. डेंटल क्लिनिकमध्ये जाणं एवढं प्रेफर केलं जातं, डिरेक्टली मेडिकलमध्ये जाऊन घेतात. तर मग मेडिसिन्स घेतात म्हणजे दात दुखतोय म्हणून. तर मग मेडिकलमध्ये हॉस्पिटल्समध्ये थोडे पॅम्पलेट्स लावलेत मी इथे जवळपास, आणि बाहेर एक फ्लेक्स लावलाय मोठा फ्री डेंटल चेकअपचा, मोफत दंत तपासणी असं मराठी बोर्ड लावलाय, सो दॅट सगळ्यांना इथे वाचता यावं. फनी थिंग वॉज की बाहेर मी क्लिनिकसाठी 2 बोर्ड लावलेत. दोन्हीही LED बोर्ड्स आहेत. एक मोठा क्लिनिकच्या वरती आहे आणि एक छोटा लॉलीपॉप बोर्ड पण लावला आहे, आणि दोघांचीही लाईट एकदम ब्राईट आहे. माझ्या क्लिनिकला आता 4 महिने झालेत ओपन होऊन. स्टील जेव्हा मी फ्री डेंटल चेकअपचा फ्लेक्स लावला, तो तो लिटरली मला 300 रुपयाला भेटलाय. मोठा फ्लेक्स आहे तसा, फक्त 300 रुपयाला भेटलाय. तो फ्लेक्स लावल्यापासून असं झालंय की लोक ॲक्च्युली अप्रोच करतायत. म्हणजे मी सोशल मीडियावरती माझ्या वेळेने पोस्ट केले आहेत, माझे मी रील्स बनवून आणि बूस्ट केलेत थोड्याफार. बूस्ट केल्यावर मला काय माहिती, लास्ट टाइम बूस्ट केलं होतं मी तेव्हा मला छान रिस्पॉन्स भेटला होता, पण यावेळी एवढा रिस्पॉन्स भेटला होता म्हणजे व्ह्यूज भेटले होते, अप्रोचेस अजून काही आले नव्हते. ह्यावेळी मी बूस्ट केल्यानंतर तर व्ह्यूज पण इतके काही जास्त नाही आले. इनफॅक्ट जी बूस्ट न करता मी पोस्ट केलेत काही रील्स, तर त्याला व्ह्यूज आणि छान आहेत, पण ह्याला एवढे नाही आहेत. सो इट डिडंट वर्क आउट फॉर मी दिस टाइम. बट हां, फ्लेक्स लावल्यापासून असं झालंय की ठीक आहे, लोक येऊन विचारतायत, तरी एन्क्वायरी करून जात आहेत किंवा गरज काय काय आहे हे बघून जात आहेत, विच इज गुड. इंटरॅक्शन्स होत आहेत थोडे. सो आय एम हॅपी अबाउट इट. बट फनी कमिंग टू द फनी थिंग की बोर्ड लावल्यावर लोकांचे असे प्रश्न येतात की आजच ओपनिंग झालं का, आत्ताच क्लिनिक ओपन झालंय का. इन स्पाइट ऑफ द फॅक्ट की एवढे मोठे LED बोर्ड्स 2 आहेत, लोकांना ठळकपणे मोफत दंत तपासणी हे दिसतंय. हे 2 बोर्ड दिसलेच नाही. आता जे इथून रोजचे येणारे जाणारे जे लोक आहेत त्यांना पण असं झालं की आजच ओपन झालं का क्लिनिक, विच वॉज व्हेरी शॉकिंग फॉर मी. बट ठीक आहे, इट वर्कड आउट अँड आय एम हॅपी अबाउट इट की फ्री डेंटल चेकअप हे आवडतं इथं लोकांना. आणि बिईंग अ बिगिनर इट्स अ गुड आयडिया. मी स्पेसिफिकली त्याच्यावरती हे पण केलंय, म्हणजे त्याच्यावरती मी डेट्स नाही लिहिलेत फ्लेक्सवरती, कारण की अधेमध्ये कधीतरी असं फ्री डेंटल चेकअप ठेवू शकते मी कधीही. मग मला परत परत फ्लेक्स बनवायला नाहीच लागणार. फक्त फ्री डेंटल चेकअप एवढाच बोर्डवरती हे लिहिलंय, थोडे दाताचे चित्र लावून. उद्यापासून चालू होईल ॲक्च्युली कॅम्प, तर मग मी ट्राय करेन की मी मॅक्सिमम वेळ म्हणजे फुल टाईम मे बी थांबेन इथे डब्बा घेऊन. तसं पण मी डब्बा रोज घेऊन येतेच क्लिनिकला, पण सकाळी आले तर मग संध्याकाळपर्यंत थांबेन मी, सो दॅट ठीक आहे, 3 दिवस आहे कॅम्प, तर मग अवेलेबल राहीन मी फुल डे. असं बघूयात कसं जातोय. ॲडिशनली मग मी ठरवलं की 26 जानेवारी पण आहे आता, तर त्या थीममध्ये आपल्या इंडियन फ्लॅगच्या थीममध्ये थोडे बलून्स लावून वगैरे पण डेकोरेट करेन मी. गुड थिंग इज ऑल्सो दॅट की माझे पोस्ट पोचत आहेत कुठे ना कुठे. म्हणजे आत्ता एक मला सकाळी कॉल पण आला होता की कॅम्पसाठी बुकिंग करायचं होतं, अपॉइंटमेंट बुक करायची होती. तर आणि ते पण तिला कुठून तरी योगा क्लासमध्ये, कुठल्या तरी योगा क्लासच्या ग्रुपवरती फॉरवर्ड झाली होती ती पोस्ट. तर मग तिथून मला कॉल आला होता, अँड मला ती गोष्ट खूप छान वाटली की फॉरवर्ड होत आहेत पोस्ट. आणि आय एम रिअली थँकफुल टू ऑल ऑफ माय फ्रेंड्स
की ज्यांनी ही पोस्ट फॉरवर्ड करण्यासाठी मला हेल्प केली आहे. त्यांनी रिपोस्ट केले आहेत, शेअर केले आहेत अँड आय एम रिअली फीलिंग ब्लेस्ड अबाउट इट. ऑल्सो व्हेरी थँकफुल अबाउट इट की त्यामुळे मला हेल्प होती आहे. सो मी त्यांना सांगितलं की तुम्ही आज पण येऊ शकता. थोडंसं आम्ही प्रीपोन केलं माझा कॅम्प आहे तो, कारण की मी तसाही फ्लेक्स लावलाय तर लोक येत आहेत. तर मग 2 दिवस आधीच मी थोडा फ्लेक्स लावलाय, कारण की ठीक आहे तोपर्यंत मार्केटिंग होईल. अगदीच 3 दिवस कॅम्प आहे आणि 3 दिवसच फ्लेक्स आहे असं नको व्हायला, म्हणून मी 2 दिवस आधीच फ्लेक्स लावलाय. सो 2 दिवसांपासून पण जे पेशंट येत आहेत त्यांची मी थोडी चेकअप वगैरे फ्रीज ठेवलाय. आणि मग त्या काकूंना पण मी तसंच सांगितलं की तुम्ही आजही येऊ शकता. तर शी वॉज रेडी आणि आज ते येतील. सो होप फॉर द बेस्ट. होप एव्हरीथिंग गोज वेल. होप सो जानेवारी छान जाईल. तसा तर छान चाललाय, कारण की चित्रसंध्या अटेंड केल्या मी इन वेन इट कम्स टू आर्ट. बट वेन इट कम्स टू प्रोफेशन, प्रोफेशन म्हणजे की दोन्ही पण प्रोफेशनच आहेत माझे, बट स्टील मेन प्रोफेशन माझं डेंटल क्लिनिकचं आहे. January is definitely a memorable month of this year. म्हणजे एक्सपेक्टेशनपेक्षा तरी चांगला गेलाय, कारण की अगेन असं झालंय की जिथे मी गिवअप करणार होते, बट मी नाही गिवअप केलंय अगेन. म्हणजे चित्रसंते होतं आत्ता आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू पेंट, टू हॅव टाईम to make new paintings, but I managed it again because of my friends. आणि पॉसिबल झालं ते तर छान गेला. म्हणजे स्टार्ट ऑफ द इयरलाच खूप छान मेमरीज क्रिएट झाल्या आणि डेफिनेटली की खूप खूप साऱ्या गोष्टी अशा अजूनही आहेत मेमोरेबल, ज्यांनी जानेवारी ॲक्च्युली छान केलं आहे. तर आय होप की डेंटल कॅम्प पण त्यातला एक पार्ट होईल आणि एक छान मेमरी क्रिएट होईल. ऑल्सो आय एम अ बिट कम्फर्टेबल टू पोस्ट माय व्हिडिओज नाव. पहिला मी थोडी अनकम्फर्टेबल, खूप असं हे पण व्हायचं माझं, काय बोलू काय नाही, स्क्रिप्ट लिहू का, असं तसं हे सगळं. बट नाव इट्स अ बिट कम्फर्टेबल अँड ऑल्सो आय एम ट्राईंग टू पोस्ट अ व्हिडिओ ईच डे. सो दिस इयर सीम्स क्वाईट एक्साइटिंग. बरेच काही टास्क असणार आहेत माझ्याकडे ह्या वर्षीचे. सो आय होप 2026 changes my life in a good way. Please